सरकारान म्हजो फ्लॅट ही स्कीम जाहीर करतकच खूप जाण येवन म्हाका मेळ्ळे. कांय जाणांनी खूप वर्सां आधी फ्लॅट घेतलेले आसात, कांय जाणांच्या बापायन ते घेवन दवरलेले, त्यांच्याकडे एग्रीमेंट टू सेल आहा. कांय जाणांकडे तर फक्त एफिडेविट आहा. बिल्डरान एफिडेविट करून दिला की आपल्याक हेचे सगळे पैसे पावले आणि त्या फ्लॅटाचो ताबो हेंका दिलो, पोझेशन हेंका दिले. आणि सेल डीड खूप जाणांकडे नाच. कांय जाणांच्या बिल्डिंगांनी सोसायटी आसात, तर थोड्यांक सोसायटी सुद्धा फॉर्म करूंक ना. आता पळयात, सोसायटी म्हणटा त्यो दोन तरेच्यो आसता. बिल्डर कितें करता, त्याच्याकडे ऑप्शन असता. एक तर तो जो फ्लॅट कोण परचेस करता, इंडिव्हिज्युअल मनीस, त्या परचेसराच्या नावार सेल डीड करता आणि फ्लॅट आणि प्रोपोर्शनेट शेअर ऑफ लँड त्या जाग्यार ती बिल्डिंग उबारलेली असता त्या परचेसराच्या नावार करता. आणि मागीर मेंटेनन्स सोसायटी फॉर्म करता. मेंटेनन्स सोसायटी कित्याक, फक्त ती बिल्डिंग मेंटेन करपाक. अशें जर जालां तर सेल डीड होल्डर जो असता, परचेसर, तो तेजो मालक जाता आपापल्या फ्लॅटाचो. सोसायटीक मालकी हक्कय ना. आणि एक ऑप्शन बिल्डराकडे असता की सोसायटी फॉर्म करता तो बिल्डिंगची आणि जागो आणि बिल्डिंग सोसायटीच्या नावार सेल डीड करून ट्रान्सफर करता. मागीर सोसायटी कितें करता की प्रत्येक जाणांक जे फ्लॅट होल्डर्स आसा ताका शेअर सर्टिफिकेट इश्यू करता की तुम्ही ह्या सोसायटीचे शेअर होल्डर्स आणि तुमकां हक्क आसा. हे दोन तरेच्यो सोसायटी जाता. खूप फावटी अशें जाता की बिल्डरान जागो परचेस केल्ली आसता, विकत घेतलेली आसता सेल डीड करून ओनरा कडल्यान. मागीर तो डेव्हलप करता आणि बांधता. त्या वेळार फक्त बिल्डराची साइन करून ती सेल डीड रजिस्टर करूं येता तुम्ही आणि तो फ्लॅट तुमच्या नावार हाडूं येता. पण जर बिल्डरान जो ओनर आसा त्या जागेचो त्याच्या कडल्यान आउटराईट परचेस करूंक ना सेल डीड करून, आणि बिल्डरान त्याका इन कन्सिडरेशन म्हणजे टोटल पैसे न दिता थोडे पैसे, थोडे फ्लॅट त्या बिल्डिंगेतले थोडे शॉपां दिल्या, तर सेल डीड करताना ओनर जो आसा त्याने ओनर म्हणून साइन मारची पडटा आणि बिल्डरान कन्सेंटिंग पार्टी म्हणून त्या सेल डीडार साइन करची पडटा. तरच तो सेल डीड व्हॅलिड जाता. कित्याक ओनरशिप राईट जो असता ओनराकडे तो ओनर ट्रान्सफर करता आणि बिल्डिंग बांधपाक जो खर्च केला आणि तुम्ही ज्या बिल्डराक पे केल्या पैसे तो एक्नॉलेज करता कन्सेंटिंग पार्टी वा कन्फर्मिंग पार्टी म्हणून की तुम्ही तो विकतो घेतला आणि तुमकां थंय राईट आसा. आता लक्षात घ्या, थोडे ओल्ड ओनर आसा आणि त्यांनी इन कन्सिडरेशन ऑफ प्रिमायसीस आणि मनी म्हणजे फ्लॅटूय घेतल्या, आपल्याक त्या बिल्डिंगेन शॉपां घेतल्या आणि पैसे घेतल्या, ओनरशिप बिल्डराक ट्रान्सफर करूंक ना सेल डीड करून. आणि समजा ते ओनर मेले किंवा तितूंतलो 4 ओनरांतलो एक मेलो, तर त्यांचे सगळ्या लिगल हेर्सांक परत इन्व्हेंटरी करून वा सक्सेशन डीड करून रिकॉर्डार हाडचें पडटा आणि सगळ्यांचे कन्सेंट सगळ्यांनी साइन मारून तुमकां सेल डीड करचो पडटा. एक जरी लिगल हेर ओरिजिनल ओनराचो त्या कन्सेंटिंग पार्टीन ना, समजा त्या डीड ऑफ सक्सेशनान ताचें नाव ना, इन्व्हेंटरीन ताका कांय हिस्सो मेळोंक ना, तर तो कितल्याय वर्सांनी येवन ते परत चॅलेंज करू शकता. हे सगळे लक्षात दवरून सेल डीड करताना वा सोसायटी कडल्यान तुमच्या नावार तो फ्लॅट तुमचो तो ट्रान्सफर करून घेतना जतनीकाय दवरात, नाल्यार फुडें त्रास जातलो. खरें न्हय? तुमकां कितें दिसता?